आजची रेसिपी आहे हिरव्या मसाल्याची गवार. हे बघा, आता मी गवार स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. छान निवडून धुवून घ्यायची एकदम. आणि याच्यापेक्षा गावठी गवार असली तर खूपच छान, पण मी त्यातल्या त्यात जरा कोवळी घेतलेली आहे. आता ही घेतली. आता हे बघा, आपल्याला हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्यानुसार करायचं. आता हे लवंगी आहेत, तरी पण मी आता त्यात 1 मिरची काढणार आहे. आता हे बघा, शेंगदाणे हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या. आता लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर आणि जिरे. आता हे सगळं आणि मीठ टाकून आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. आता आपण कुकर ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात आपण. आता या तेलामध्ये आपण ह्या घेतलेल्या शेंगा आहेत ना, ह्या परतून घ्यायच्या. थोड्याशा वाफून घ्यायच्या. त्याचा छान हिरवा कलर आहे ना, तो भाजीमध्ये उतरतो. त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकून घेऊया. आता झाकून आपण थोडं वाफून घेऊया त्याला. लावायचं नाही झाकण, असंच ठेवायचं, वाफायचं जरा. परंतु आपण हा जो मसाला केलेला आहे ना, जिरे वगैरे सगळं, आता हे मीठ टाकून वाफून वाटून घेऊ. पण साधी सिंपल पण खूप टेस्टी लागते ही भाजी. बघा किती छान आपलं, किती छान दिसते, छान परतले गेली. आता याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे ना, तो टाकूया. आता किती छान कलर दिसतोय बघा. खूप टेस्टी लागते हे भाताबरोबर, बाजरीची भाकर, छान उडदाचा पापड आणि कैरी. कैरी छान तिखट मीठ लावून घ्यायची. किंवा तुम्ही लोणचं घेऊ शकता जेव्हा हे नसेल तेव्हा, कैरीचा सीझन नसेल तेव्हा. त्याला छान आपण तेल सुटतो बघा, किती छान तेल सुटायला पण लागले बघा. त्याला आम्ही हिरव्या मसाल्याची गवार म्हणतो, गावाकडची स्पेशल आहे. बघा किती छान दिसतंय. छान तेल पण सुटलं आहे. 2 मिनटं तरी पण आपण ठेवूया असंच. बघा किती छान तेल सुटते आपल्या भाजीला, किती सुंदर केलं झालं. म्हणून आम्ही याला हिरव्या मसाल्याची गवारच म्हणतो. आमच्याकडे हे थोड्या मोठ्यांपासून सगळ्यांनाच आवडते, लहान मुलांना तर खूपच आवडते. आणि गवार डोळ्यांसाठी चांगली असते, अवश्य खावी. आता इथे बघा, मिक्सरमध्ये जे आहे ना मसाला, त्याचंच पाणी टाकून घेते. मसाला चांगला असं करून घ्यायचा, खाली लागतो ना, नाही तर चांगला हलवून घ्यायचा. मीठ टाकूनच वाटलेलं आहे मसाल्यामध्ये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्या अशा वेळेससुद्धा टाकू शकता. आणि ग्रेव्हीची करायची, खूप छान लागते. भाकर चुरून खायला खूप टेस्टी. ती घट्ट होते ना नंतर शेंगदाणे असल्यामुळे, थोडीशी ग्रेव्ही जास्त करायची. शिजली का बरोबर होते मध्ये, आपल्याला जशी पाहिजे तशी. ती करायची बघा, नंतर मग छान होते, ते आळून येते मध्ये. 2 शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला. शेंगा जर तुमच्या जाड असतील तर 3 शिट्ट्या घ्या, नाही तर मग 2 शिट्ट्यांमध्ये होते. तर कुकर लावून घेते. आता कुकर लावून घेते आणि 2 शिट्ट्या काढून घेऊ. आता आपण 2 शिट्ट्यांमध्ये आपली भाजी तयार, आणि खूप छान लागते, टेस्टी एकदम. हे बघा 2 शिट्ट्या झाल्यात आपल्या, झाली आपली गवारची भाजी तयार झाली. आणि इकडे भात पण लावला आहे. आता फक्त बाजरीच्या भाकरी टाकल्या का झाला स्वयंपाक. अर्धा पाऊण तासा स्वयंपाक तयार. एकाच वेळेस दोन्ही बाजूला भाजी, एका बाजूला गवार टाकायची एका कुकरमध्ये, एका कुकरमध्ये भात टाकायचा. चटपट होतो स्वयंपाक मग आपला. छान भाजी झाली बघा आपली, खायला पण तेवढीच टेस्टी भाजी बघा.
चला आता सर्व करूया. चला तर यात मी पण आमच्याबरोबर जेवायला